तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे। तुमचा अर्जाला तुम्ही मंजुरी मिळाली आहे। बरेच शेतकऱ्याला मेसेज पडलेला आहेत। आता या प्रकारचे मेसेज आहेत। आता इथं तुम्ही पाहू शकता तुमचा अर्जदाराचे नाव येते, अर्जाचा क्रमांक येतो, खाली आपली ट्रॅक्टर या गटासाठी महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेली आहे। बराच कालावधी उलटून आपण अद्याप कागदपत्रे अपलोड केली नाही तरी आपण 7 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे, अन्यथा आपला सदर गटासाठी अर्ज हा रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी। जर अशा प्रकारचा तुम्हाला जर मेसेज पडला असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर ही मंजूर झालेला आहे। आता तुम्हाला फक्त काय करायचं, महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन कागदपत्रे अपलोड करायचे आहे। आता त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ती कागदपत्रे कुठून घ्यायची, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या ट्रॅक्टर घ्यायचा आहे आधी जेव्हा ट्रॅक्टर घ्यायचा ते ट्रॅक्टर कन्फर्म करा, त्याचं कोटेशन काढा। म्हणजे तुम्हाला कोटेशनची एक फाईल लागणार आहे। तुम्ही समजा शोरूमवाल्याकडे गेले, त्याला म्हणा आम्हाला समजा तुम्हाला जर महिंद्राचं ट्रॅक्टर लागलं, जॉइंटरचं ट्रॅक्टर लागलं, स्वराजचं ट्रॅक्टर लागलं, जे पण ट्रॅक्टर पाहिजे असेल तुम्हाला, किती HP पाहिजे असेल ते त्याचं कोटेशन काढायचं। एक कोटेशनची फाईल तयार करायची। ती फाईल तयार केली का PDF फाईल असते, त्या पद्धतीने PDF फाईल तयार करा। जर तुम्हाला PDF फाईल तयार करता येत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला एक मेसेज कर, 2 मिनिटामध्ये तुम्हाला पर्सनल मेसेज देऊन PDF फाईल तयार करून देऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक PDF फाईल असते, ती PDF फाईल तयार करायची आणि इथून जे आपल्याला आता सध्या काय करायचं आहे, कागदपत्रे अपलोड करायचं आहे। जर तुम्हाला मोबाईलद्वारे कागदपत्रे अपलोड करायचे असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सेतूमध्ये जाऊन, तुमच्या जवळचे कोणता पण सेतू असो त्या सेतूमध्ये जा आणि ते PDF फाईल सोबत राहून द्या। ते PDF फाईल तिथं अपलोड करायचे आहे आणि लागणारे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक किंवा 7-12 एवढे उतार लागतील, हे सगळं सोबत घेऊन जा आणि ते तिथं अपलोड करून टाका। एवढंच प्रोसेस आहे। फक्त तुम्हाला मेन काय आहे, तुमचं जे कोटेशन आहे ती कोटेशनची PDF फाईल तुम्हाला मेन आहे, ती PDF फाईल तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे, तरच तुमचा फॉर्म पुढे जाऊन सबमिट होणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताचा थोडाफार माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।